आवाज मानदेशाचा। कराडमध्ये पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला असून तब्बल 4 लाख रुपये किमतीचा 14 किलो गांजा जप्त केलाय। सैदापूर परिसरामध्ये फिल्मी स्टाईलनं सापळा रचून पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। सातारा जिल्ह्यात सध्या अंमली पदार्थ विरोधी मोहीम अत्यंत तीव्र करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या आदेशानुसार कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील अंमली पदार्थ तस्करांच्या गुस्त्या आवळण्यासाठी सज्ज झाल्यात। सोमवारी रात्री कराडच्या सैदापूर येथील कॅनोल परिसरात एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार असिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी आणि त्यांच्या पथकानं कॅनोल परिसरात दबा धरून सापळा रचला। काही वेळातच तिथे एक संशयित दुचाकीवरून आला। पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 6 किलो गांजा आणि दुचाकी सापडली, ज्याची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे। आरोपी गोरख पवार याला ताब्यात घेतल्यानंतर कराड शहर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली। या चौकशीत पोलिसांना आणखीन एक मोठा धक्का बसला। आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आणखीन एक छापा टाकला, ज्यामध्ये आणखीन 2 लाख रुपये किमतीचा 8 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।